असेच हसून खेळून राहतात, रडत नाही, शांत राहतात. आता बघा बरं, या तुमचा अर्जुन काय रे बाबा, कसा हसून राहिला, कसा हसून राहिला, कस रे बाबा, कस? बाईसाहेब, तुम्हाला 24 तासासाठी बाई खायला पाहिजे? या भाडाची आई कुठं बाहेर गिर गेली आहे का परदेशात? ती गेली वर नरकात कायमची. डोक्यावर परिणाम झालेला तिच्या, ती काही बडबडत बसायची. त्याच वेडाच्या झटक्यात ती घर सोडून पळून गेली. ते बरंच झालं, आमच्या डोक्याची कटकट गेली. आणि तुला सांगते, इतका घाणेरडा स्वभाव, आमचं जगणं कठीण करून टाकलं होतं तिने. ती असती तर अर्जुनवर काय संस्कार केले असते तिने? चोर नाही तर मवाली बनवला असता त्याला. हा मोठा झाल्यावर काय सांगितलं असतं जगाला, ही बाई आहे, माझी आई आहे म्हणून? लाज वाटली असती अर्जुनला. बाईसाहेब, असं काऊन बोलून राहिला तुम्ही? असं नका ना बोलू. अहो, जगात कोणत्या बी बाळाला त्याची आईची लाज नाही वाटत, आणि कोणती बी आई त्याच्या बाळावर असे संस्कार नाही करत ज्याने तो गुंडा मवाली बनत. ते बाळाची आई अशीच पागल झाली का काही झालं होतं? काय झालं तिला? तुला काय करायच्यात नसत्या चौकशा? अर्जुनला सांभाळायला ठेवली ना तुला, तेच काम करायचं. हो. नको त्या गोष्टीत ना खूपसताना मला दिसलीस, त्या क्षणी तुला कामावरनं काढून टाकेन. हो. 1 मिनिट. हा दुधाच्या पावडरचा डबा घे. अर्जुन रडला, त्याला भूक लागली तर ह्यातलं दूध बनवून दे. नीट सांभाळणे आमच्या अर्जुनला, कळलं? हो. माझं बाळ, माझं बाळ, माझं अर्जुन, किती दिवसांनी माझ्या जवळ आलायस रे. तू माझ्या जवळ परत आलायस, माझा विश्वास नाही बसत आहे. माझ्या कुशीत परत आलायस तू. तुला भूक लागली असेल ना? थांबा, तुला दूध देते.